अखेर महेश लांडगे यांचा भाजपात प्रवेश झाला। महापालिका निवडणुकांचं वारं वाहत असताना पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे। जे प्रश्न माझ्या मतदारसंघातले होते ते प्रश्न सोडवण्याची पूर्णपणे जबाबदारी आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय पालकमंत्री गिरीश भाऊंनी घेतलेली आहे आणि ते जवळजवळ म्हणजे सुटल्यातच जमा आहे। आचारसंहितेमुळे ते बोलता येत नाही म्हणून बाकी माझा काही दुसरा विषय। पिंपरी चिंचवडचे लाडके आमदार आणि माजी नगरसेवक महेश लांडगे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं। मात्र त्याचवेळी लांडगे भाजपमध्ये दाखल होणं ही भाजपसाठी डोकेदुखी असल्याचं मानलं जात आहे। शहरात लक्ष्मण जगताप गट, अमर साबळे गट, नवा भाजप विरुद्ध जुना भाजप असा गट असताना त्यातच आता महेश लांडगे यांच्या गटाची भर पडलीये। त्यातच महेश लांडगे त्यांच्या समर्थकांसाठी आक्रमक असल्याचं मानल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढलीये। राष्ट्रवादीनं मात्र लांडगे यांच्या भाजप प्रवेशाला काडीचीही किंमत दिलेली नाही। महेश लांडगे हे अपक्ष निवडून आले होते, अपक्षच निवडून आले होते ना। उद्याच्याला अपक्ष निवडून आलेल्या व्यक्तीनं कुठला निर्णय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे। ज्यावेळेस पक्षाच्या विरोधातच त्यांनी त्यावेळेस भूमिका घेतली त्याच्यावर तो पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे। आधी भाजपमध्ये दाखल झालेले लक्ष्मण जगताप आणि आता महेश लांडगे हे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला तगडं आव्हान निर्माण करणार असं मानलं जात आहे। मात्र त्याआधी या सर्व गटांना भाजप कसं खुश करणार हा प्रश्न आहे। महेश लांडगे यांचा भाजप प्रवेश भाजपचा फायद्याचा असला तरी या निमित्तानं आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यातील सत्ता संघर्षाचा दुसरा अध्याय सुरू झालाय। या संघर्षाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस सरळ उठवणार अशी चिन्ह आहेत। त्यामुळे महेश लांडगे यांचा भाजप प्रवेश भाजपसाठी फायदेशीर किती आणि डोकेदुखीचा किती हा प्रश्न नव्यानं उपस्थित झालाय। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।